यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानयुगे जन्म घेईन। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल यवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचेखाली भरडला जात होता। अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, अन्याय, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची, धनधान्यांची लुटालूट थांबत नव्हती। जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते, तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो। अशा वेळी साधू, संत, लहान थोर, लेकी, बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय। अरे जेजुरीच्या खंडोबा, पंढरपूरच्या विठोबा, तुळजापूरच्या भवानी आई, दार उघड, दार उघड आई, दार उघड। सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच। शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा, ग्रहमंडलातील सूर्याचा, नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला। शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो रे बाळा जो जो रे बाळा जो जो रे
सूर्य नभी नव्या नवलाईचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. साहेब आम्हाला भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपची गोष्ट सांगाल का? हो शिवबा, सध्या या पृथ्वी तलावर हजारो हिरण्यकश्यप धुडगूस घालत आहेत. मग आम्ही पण नरसिंहबद्दल त्यांचं पोट पाडू. भले शाबाश, पण त्यासाठी तुम्हाला तलवारबाजी शिकावी लागेल, शिकणार आहोत साहेब. घोडेस्वार शिकावी लागेल, शिकणार आहोत साहेब. सवंगडी गोळा करावे लागेल. करणार आहोत साहेब. शाबाश शिवबा, मग तुम्हीच व्हाल नरसिंह, तुम्हीच व्हाल. शाबाश. बाबासाहेब आम्ही असं ऐकलंय तुमच्याकडे ब्रह्मास्त्र आहे. शिवबा यांनी मी कामा करून कमीत कमी फौजेनिशी मोठ्यात मोठ्या फौजेचा पराभव करणे हेच काय ते आपले ब्रह्मास्त्र. कळलं तुम्हाला? माझ्या भावांनो, ही भूमी आपली आहे पण राज्य परक्यांचं आहे. रयतेवर अत्याचार होत आहे, आया बहिणींची आबरू लुटली जात आहे. आता हे आम्हाला सहन होत नाही. तुमचं काय म्हणणं आहे गड्यांनो? देश, देव, धर्म टिकवण्यासाठी आम्ही या परमेश्वराशी आता वचनबद्ध होत आहोत. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हर 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 हर. महाराज शाहजी राजे भोसले, आखिर तुम लोगों का मंसूबा क्या है? समझे नहीं बड़ी बेगम साहिबा? समझे नहीं कि समझना नहीं चाहते? आपके बेटे सिवा ने तो आदिलशाही हुकूमत के खिलाफ बगावत का आगाज किया है. पहले 40 किले और अब जावली पे कब्जा. बड़ी बेगम साहिबा, शिवा के आगे हमारी बात मान सकती है, बल्कि हमारा तो कहना है आप किसी बड़े सरदार को यहाँ से लेके और शिवा को यहाँ लेके आइए. मैं आपके सामने उनको समझाने की कोशिश करूंगा. पूछिए पूछिए यहाँ पे है कोई ऐसा सरदार जो शिवा को यहाँ लेके आए? है कोई सुरमा जो उस नामाकुल शिवा को घसीटते हमारे कदमों तले लेकर आए? लानत है तुम सब पे. क्या इस दरबार में एक मर्द नहीं बचा जो उस शिवा को लेकर आए हमारे सामने? मैं लाऊंगा. वाह वाह. दुसरा राजे, दुसरा औषध बहिर्जी नाही आले. या नाईक, खानाची काय खबर? सरनौबत, आपला काय म्हणणं आहे यावर? राज, स्वराज्यावर चालणारी सर्वात मोठी फौज आहे ही. या फौजेशी लढायचं म्हटलं तर समजा देशमुख वतनदार एकत्र आले पाहिजे. आणि असं जर झालं तर ही फौज आपल्यासाठी ओझं ठरणार नाही, उलट शत्रूसाठी घातक सापळा ठरेल. हुकुम द्या राज. हा नेतोजी पालकर स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सज्ज आहे. अहो सरनोबत, सर्व मराठी एकत्र येतील तर उभं जग जिंकतील, पण सर्वांना एकत्र आणायचं कोणी? गुजरा राजे, गुजरा साहेब, कान्होजी गेले आहेत. मुजरा राजा, मुजरा साहेब. मग कान्होजी काका, काय फरमान आलंय अफजल खानाचं? आपली फौज घेऊन कुमक करा, नाहीतर घरादरासकट वतन संपवू असं लिहिलंय त्याने. मग तुमचा कौल काय कान्होजी काका? आम्ही वयाने तुम्हापेक्षा लहान आहोत, तरी पण तुम्हाला सल्ला देतो. आपला कुटुंब कवीला वाचवा, तुमचा वतन वाचवा. अहो राज, जेद्यांचं इमान इतकं हलकं वाटलं की काय तुम्हाला? ही 5 पोरं आणलीत बरोबर, सोडली तुमच्या आणि आऊसाहेबांच्या पायावर घालायला. आणि वतन, अहो सौराज्यासमोर कसला आलाय वतन? हे सोडलं वतनावर पाणी. उठा कान्होजी. राज, आता शंका उरलेली नाही. हुकुम द्या राज. तो राक्षस मारायचा कसा आणि कुठं मारायचा?
बहिरजी आपल्याला मुखबरी करून सांगतील, मग करू मनसुबा पक्का. या दीपाव, खानाचा फरमान आपल्यालाही आला असेल. आपला काय विचार? हो, विचार कसला. राजगडावर बसलेल्या जगदंबेवरून आणि सह्याद्रीच्या शंभू महादेवावरून आपला जीव असा भंडारा ओळून टाकायचा. शाबास दीपाव. म्हणजे बांगल सेना तयार आहे असं समजायचं. हो, आखाडाच्या युद्धासाठी 32 जातांचं बोकड चालून आलं या. हो, मग गुडवा खंडोळीयन हार नाही. हर 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 हर. नेतोजी, आपली तलवार म्हणजे साक्षात आई भवानी. पण नेतोजी, काही झाले तर आपला जीव राखा. आम्ही समजलो नाही राज. हो नेतोजी, खानाच्या भेटीत जर आपले काही बरे वाईट झाले, राज होणार नाहीच, पण जर झाले तर बाल शंभूना गादीवर बसून आऊसाहेबांच्या माहेत राहून ही भूमी गनिमांपासून मुक्त करा. जो हुकुम राज. राजा जी, आपकी ये सदर तो अली आदिल शाह से भी खूब है. आई भवानीची कृपा आहे. डरपोक, इतना डरता क्यों है? हम आपसे क्यों डरे? आप कौन है हम आपको अच्छे से जानते हैं. दुनिया में हुकूमत चलती है अली आदिल शाह की, कुतुब शाह की और मुगलों की. तुम जैसे मामूली चूहों की नाही. तुझी घमेंट तोडून तुला सबक शिकवायलाच आम्ही इथे आलो आहोत. तुझे सगळे किल्ले आमच्या ताब्यात दे, आमचा गुलाम बन. अली आदिल शाह के पैरों में तुम्हें नाक घिसाऊंगा. उसके बाद हम तुम्हें मामूली सी कोई जागीरी इनायत कर देंगे. आओ शिवा, अपनी सारी शेखी भूलकर अफजल खान की पनाह में आ जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानात अभिमान मान्याला, खानात अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडपडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ढकलला, पोटामंदी पिचवा ढकलला. वाघ नखाचा मारा केला, वाघ नखाचा मारा केला. टरा टरा फडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे भाई रे आला जी जी, भाई रे आला जी जी जी. विद्याशंवरुणः शन्नो भवद्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः. नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि. तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शन्नो मित्रः संवरुणः. आपल्या कैक पिढ्यांना खर्ची घालून भक्कम उभ्या राहिलेल्या पाचही शाह्यांच्या बेताल आणि जुलमी राजवटींना पायदळी तुडवत एकाच पिढीने लावलेला तिलांजली सुरुंग म्हणजेच शिवराज्याभिषेक. तळपत्या सूर्याला नजर मिळवण्यासाठी स्वाभिमानी सह्याद्रीनं उंचावलेली मान म्हणजेच शिवराज्याभिषेक.
एकूण एक पायरी गणेश असंख्य ज्ञात अज्ञात मावळ्यांनी रक्ताभिषेक करून रायगडाच्या माथ्यात चढवलेली 32 मण सोन्याची झूल म्हणजेच शिवराज्याभिषेक. सकल रयतेच्या राजाचा सप्त सिंधूंनी होत असलेला अभिषेक हा फक्त अभिषेक नसून ती होती अनंत तपांची फळास आलेली पुण्याई. ही होती शहाजी राजे यांची पूर्णत्वास आलेली स्वराज्य संकल्पना. आणि हा होता माँसाहेब जिजाऊंनी पदर पसरून साश्रू डोळ्यांनी मागितलेल्या साकड्याला आई तुळजा भवानीनं दिलेला कौल. दाही दिशांनाच नव्हे तर 7 समुद्रापार वाजलेला या राज्याभिषेक सोहळ्याचा डंका छत्रपतींच्या सामर्थ्याची साक्ष देत होता. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की